महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे व मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल छडवेल कोरडे यांचा शैक्षणिक वर्ष 2024-25 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पराग बेडसे, संस्थेचे सेक्रेटरी माननीय भैयासाहेब अनिल सोनवणे, संस्थेचे विश्वस्त माननीय भाऊसाहेब दीपक आहेरराव, माननीय आबासाहेब संजय पाटील, माननीय अण्णासाहेब उत्तमराव बोरसे प्रमुख पाहुणे, सेवानिवृत्त उपप्राचार्य हरिभक्त परायण CS पाटील धरणगाव महाविद्यालय, माजी विद्यार्थी सेवानिवृत्त प्राध्यापक दीपक नथू बेडसे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष माननीय माईसाहेब योगिता भटू गेंडाईत, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका सौ कोमल बेडसे, विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील, पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे, उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त मंडळी यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आप्पासाहेब शंकरराव बेडसे व कैलासवासी मातोश्री वेणुताई बेडसे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे संगीत शिक्षक राकेश खैरनार व त्यांच्या संघाने केले। प्रास्ताविकात प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी अध्ययन अध्यापनाबरोबर व्यक्तिमत्वालाही नवे आयाम मिळावेत यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा आणि रंजन त्रिसूत्रीचा हात आम्ही घट्ट धरून चालत आहोत असे आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले। उपस्थित सर्व मान्यवरांना शॉल, गुलाब, पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। सर्व मान्यवरांचा परिचय अशोक पाडवी, निलेश साळुंके, महेश सावंत यांनी केला। गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, रोख रकमेची पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। तसेच विशेष नैपुण्य प्राप्त शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। विद्यालयाचे कला शिक्षक गुलाब बागुल यांनी तयार केलेले हस्तलिखित नूतन स्पर्शी याचे प्रकाशन करण्यात आले। सोबतच त्यांना विद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला। सेक्रेटरी माननीय भैयासाहेब अनिल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले की जीवनात आपण लाभार्थी न होता चांगला नागरिक झाला पाहिजे। प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण CS पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यासात सातत्य हवे, चटके सोसण्याची तयारी ठेवा बाळांनो, तेव्हाच यश मिळतं। यश हे शिखरासारखं असतं व तिथे कायम जागा असते। संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब पराग बेडसे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की मुलांनो, लक्षात ठेवा, पारितोषिक ही मंजिल नाही तर ती प्रवासाची सुरुवात आहे। उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक रघुनाथ नागरे यांनी मानलेत। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाडवी यांच्या समवेत निलेश साळुंके व प्राध्यापक महेश सावंत यांनी केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर, साक्री। त्यांच्याशिवाय तुमच्या यशाला किंमत नसते। इथे शिक्षकांची धावण्याची स्पर्धा झाली। दादासाहेब, मला सुद्धा धावण्याच्या स्पर्धेमध्ये एक सर्टिफिकेट मिळालं। मी घरी आलो, वडिलांना सांगितलं धावण्याच्या स्पर्धेमध्ये मला सर्टिफिकेट मिळालं, मोमेंटो मिळाला। वडिलांनी विचारलं, फार चांगलं आहे, किती जणांनी भाग घेतला होता? म्हटलं 2 जणांनी घेतला होता। एकाचा चपलेचा अंगठा तुटला म्हणून तो मागे थांबला आणि मी पहिला आलो। या यशाला काही किंमत नसते मला, नाही का? तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला, दिसावी पावला खाली खड्यांना तारका कांती, मनीषा ही जरी ठेवी ठेवी मनी या खूण गाठीला, ग्रहांचे साह्य शूराला यशस्वी पायीची दासी, ग्रहांचे साह्य शूराला यशस्वी पायीची दासी। कवी यशवंत होऊन गेले। काय म्हणतात ते? तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला, हातात माती उचला आणि सोन्याच्या भावाने विकून दाखवा, अशी इच्छा आहे तुमची? दिसावी पावला खाली खड्यांना तारका कांती, पायाखालचे खडे ताऱ्यासारखे चमकावे असं तुम्हाला वाटतंय? मनीषा ही जरी ठेवी ठेवी मनी या खूण गाठीला, ग्रहांचे साह्य शूराला ग्रहांचे साह्य शूराला यशस्वी पायीची दासी। यश तेव्हा मिळतं जो प्रयत्न करतो। माझ्या परिचयात सांगण्यात आलं की मी कीर्तनकार आहे। जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग, ओले मुळ वेदी खडकांचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी नवे ऐसे काही
नाही अवघड, केला काही वाढ तोची बरी. दोरे चिरा कापे वडिला चढी, अभ्यासे सेवनी विष पडे. काय म्हणतात तुकोबार आहे, ओले मूळ भेदी ही झाडं आहेत. खडकामध्ये जर घुसलं ना तर खडक मोडून ते मूळ त्याच्यासाठी जागा करून टाकतं. जेव्हा जागा करतं तेव्हा त्याचं एवढासा बारीकसा आकार असतो. 2 बोटाच्या चिमटीत धरलं तर टचकन पाणी येईल त्याच्यातून. असं ओलं मूळ, कोवळं मूळ, खडक फोडण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते. एकाएकी नाही, सातत्याने ते झगडत राहतं, सातत्याने वाट काढत राहतं. आणि मग स्वतःसाठी जागा केली की मग स्वतःचा आकार वाढवतो. आणि अशा रीतीने मग ते खडकाला सुद्धा भेदून आरपार जाऊ शकतं. अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. अभ्यास त्यासाठी. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.